नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्पीकर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम या चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तर आपण आज घेत आहोत उत्क्रांतीचा भाग दुसरा. जसं की आपण उत्क्रांती हे चॅप्टर सुरू केलं. आधीच्या भागामध्ये बघितलं की उत्क्रांती म्हणजे काय आहे, सजीवांमध्ये कोणत्या पद्धतीने बदल झाले किंवा सजीवांमध्ये बदल झालेले आहेत तर त्याची थेअरी कशी मांडली गेली. जसं की सजीव कुठून आलेला आहे, सजीव जे बदलत चालले ते कशामुळे चालले आहे किंवा काय थेअरी आहे. जसं आपण थेअरी ऑफ स्पेशल क्रिएशन बघितलं, थेअरी ऑफ कॉस्मोसिस बघितलं, थेअरी ऑफ बायोजेनेसिस बघितलं, तर ह्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. त्यानंतर उत्क्रांतीचे जनक काय आहे, त्यांनी काय सिद्धांत मांडला, ठीक आहे, त्यांचा सिद्धांत कशात लिहिला होता, हे सर्व आपण भाग पहिल्यामध्ये बघितलं आहे. सो लेक्चरला सुरू करण्याच्या आधी प्रत्येकाने सेशनच्या लिंकला शेअर करायचं आहे, सेशनला सगळ्यांनी लाईक करायचं आहे, ठीक आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी आपलं टिक्कर मराठी एसएससी आणि रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचंय, ठीक आहे. तर सुरुवात करूया आपण उत्क्रांती ह्या भागाची, ठीक आहे, भाग दुसरा. तर ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत उत्क्रांतीचे प्रकार. हे बघा, आपण काय शिकत आहोत की सगळ्यांसाठी, ठीक आहे, तुमच्या सगळ्या परीक्षेसाठी उपयोगी असे टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, ज्याच्यासाठी मेहनत करत आहे. म्हणून तुम्ही सुद्धा लाईक करायला कंजूसपणा करायचा नाहीये, भरपूर लाईक करायचे आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचंय, ठीक आहे. आता उत्क्रांतीचे दोन प्रकार आहेत, ठीक आहे. उत्क्रांतीचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार. मग कोणते प्रकार येणार उत्क्रांतीचे? बघा, दिसत आहे काय सांगितलेलं आहे, असेंद्रिय उत्क्रांती म्हणजे इनऑर्गॅनिक इव्होल्युशन. मग असेंद्रिय उत्क्रांती म्हणजे काय? जसं की निर्जीव गोष्टींची उत्क्रांती. असेंद्रिय, निर्जीव जसं दिलेलं आहे बघा, नद्या, पर्वत, खडक, जसं तुम्हाला याच्यात छोट्या एक पिक्चर मध्ये दाखवलं गेलेलं आहे, नदी, पर्वत, खडक हे काय झालं, असेंद्रिय झालेलं आहे. म्हणजे निर्जीव वस्तूंची होणारी उत्क्रांतीला आपण काय म्हणतो, असेंद्रिय म्हणजे इनऑर्गॅनिक इव्होल्युशन बोलतो. आणि दुसरं येतं तर सेंद्रिय उत्क्रांती म्हणजे ऑर्गॅनिक इव्होल्युशन. मग सेंद्रिय उत्क्रांती म्हणजे काय असतं, तर बघा, जैविक सजीवांची उत्क्रांती संज्ञा सेंद्रिय उत्क्रांती ही हेर्बर्ट यांनी दिली. कोण दिलं? हेर्बर्ट यांनी दिली. काय सांगितलं त्यांनी? सेंद्रियचा अर्थ काय होतो? लाईव्ह, सजीव. मग सजीवांमध्ये क्रमिक बदल झालाच, इव्होल्युशन झालंच, त्यांना त्यांनी सेंद्रिय उत्क्रांती म्हटलं. कोणी म्हटलं तर शास्त्रज्ञाचं नाव लक्षात ठेवायचंय, हेर्बर्ट यांनी दिलं होतं, ठीक आहे. चार्ल्स डार्विन यांनी याला डिसेंट विथ काय सांगितलं, मॉडिफिकेशन असे संबोधले. काय संबोधले की मॉडिफिकेशन, डिसेंट विथ मॉडिफिकेशन म्हणजे काय की तुम्ही जसं की पहिलेचा सजीव आणि नंतरचा, तर त्याचा जो काळ बदलत आहे त्याच्यानुसार तो सजीव बदलत चाललेला आहे, ठीक आहे. त्या काळानुसार तो बदलत चाललेला आहे. म्हणून त्याला काय म्हटलं चार्ल्स डार्विनने, डिसेंट विथ मॉडिफिकेशन असे संबोधले, ठीक आहे. मग उत्क्रांतीचे हे दोन काय आहे प्रकार आहे, लक्षात आले, असेंद्रिय उत्क्रांती आणि सेंद्रिय उत्क्रांती. पण आता ह्याच्यामध्ये विविध टाईप आहेत, फक्त एवढंच आहे का यावरतीच उत्क्रांतीचा अभ्यास थांबला का? नाही, इव्होल्युशन वर स्टडी अजून सुद्धा आहे. आपण कोण आहोत हे पण आपण इथून शिकणार आहोत. आपण कोण आहोत? होमो सॅपियन सॅपियन. आपण फक्त होमो सॅपियन नाही आहोत, होमो सॅपियन आपले पूर्वज होते आणि आपण टेक्स्ट बोर्ड मध्ये हे शिकत होतो की आपण होमो सॅपियन आहोत, पण आपण होमो सॅपियन सॅपियन आहोत आणि आपल्या नंतरचा जो मानव येणार आहे त्याचा पण लिहून ठेवलेलं आहे की तो कोण असणार आहे, ठीक आहे. ते पण आपण ह्याच्यामध्ये शिकणारच आहोत, ओके. मग आता पुढे बघणार आहोत आपण, बघा, ॲनालॉगस स्ट्रक्चर एक्झाम्पल. आता हे जे ॲनालॉगस आहे तर ह्यांचं तुम्ही एकदा बघून घ्या, मी तुम्हाला याचे एक्सप्लेन करते. शार्क, त्याच्यानंतर पेंग्विन आणि डॉल्फिन. सगळ्यांना पंख आहे का? आहे ना. बघा, डॉल्फिन, शार्कला पंख आहे, पेंग्विनला पंख आहे, पेंग्विन बर्ड आहे की नाही. त्याच्यानंतर डॉल्फिनला पण पंख आहे, याला काय म्हटलं जातं? ॲनालॉगस स्ट्रक्चर, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा होमोलॉगस, होमोलॉगस स्ट्रक्चर. होमोलॉगस मध्ये बघा तुम्हाला होमोलॉगस सारखं सारखं दिसेल, ह्युमन, कॅट, वेल, बॅट. सस्तन आहे आपण, आपण कोण आहोत? सस्तन. हे सर्व तुम्हाला दिसत आहेत ना, ह्युमन, कॅट, व्हेल किंवा बॅट, हे सगळे कोण आहोत आपण? मॅमल्स आहोत. आपल्यामध्ये कोणतं स्ट्रक्चर आहे? मग हे काय आहे हे आपण जाणून घेऊ. आपण कोण आहोत? मॅमल्स. होमोलॉगस आहोत. मग होमोलॉगस काय आहे? तर बघा, होमोलॉगस म्हणजे समजात अवयव, सारख्या जातीचे अवयव. कसे? सारख्या जातीचे, समजात म्हणजे होमोलॉगस. बघा, असे अवयव जे रचनेने सारखे असतात परंतु कार्याने वेगळे असतात. ऑब्वियस आहे, आपली आणि मांजरीच्या हातांची म्हणजे पुढच्या दोन पायांची रचना जरी सारखी आहे तरी आपल्या हातांचं आणि तिचं जे कार्य आहे ते वेगवेगळे आहे ना. दिसायला जरी सारखं असलं तरी कार्याने आपण वेगळं आहोत, त्याला समजात अवयव म्हटलं जातं. उदाहरणार्थ बेडूक, सरडा, पक्षी, वटवाघूळ, घोडा, देवमासा हे कशामध्ये
मध्ये येतात, समजात मध्ये येतात. तसं आहे समधर्मी अवयव म्हणजे अॅनालॉगस अवयव. आता समधर्मी धर्म त्यांचा सारखाच आहे. समजात म्हणजे फक्त दिसायला सारखे आहेत, कार्याने वेगळे. आणि समधर्मी अॅनालॉगस म्हणजे समधर्मी म्हणजे धर्म म्हणजे कार्य. ठीक आहे. धर्म कशापासून येतो? आपल्या कार्यापासून येतो. आपलं कार्य जसं आहे, आपण कसं कार्य करावं त्याच्यानंतर ते येतं है ना. मग त्याचं जे आहे समधर्मी म्हणजे काय? तिघांना पंख आहे आणि तिघांच्या पंखांचं कार्य कसं आहे? तिघांचे पंख वेगळे आहेत. ठीक आहे. फिन्स वेगळे आहेत, पण कार्य सारखंच आहे. म्हणून त्याला समधर्मी म्हटलं जातं. जसे बघा, असे अवयव जे रचनेने किंवा मुळात वेगळे दिसतात आपल्याला. पेंग्विनचे पंख वेगळे आहेत, देवमासेचे वेगळे आहेत, दुसऱ्या मासेचे वेगळे आहेत, परंतु त्याचे जे कार्य आहे ते तर सारखेच आहे. म्हणून त्यांना समधर्माचे, समकार्य करणारे म्हणतो. आणि होमोलॉगस म्हणजे समजात म्हणजे दिसायला सारखे पण कार्याला वेगळे, आणि समधर्मी म्हणजे दिसायला रचनेने जरी वेगळे असले तरी कार्याने सारखेच. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, शेवंत व देवमाशाचे पुष्प, माशी पक्षाचे पंख, संधिपात पृष्ठवंशीय प्राण्याचे डोळे, बटाटा आणि रताळा हे कसे झाले? समधर्मी झालेले आहे. तुम्हाला समधर्मीमध्ये माशी येते का? हा प्रश्न सेंट्रलला सीजीएलला विचारला गेला होता. प्राण्यांच्या वर्गीकरणातून नव्हता, तर उत्क्रांतीमधला हा प्रश्न होता. भरपूर स्टुडंटने तेव्हा ते आन्सर केलेलं नव्हतं. तर हे लक्षात ठेवायचं. हे छोटे टॉपिक आहे, पण परीक्षेला तुम्हाला विचारले तर आपल्याला आले पाहिजे. देन पुढे बघा, आता आपण जोडणारे दुवे बघणार आहोत. कनेक्टिंग लिंक्स. मग जोडणारे दुवे काय असतात बरं? तर असे सजीव जे स्वजीवांच्या दोन्ही वर्गीकरणांचे गुणधर्म दर्शवतात. म्हणजे आता समजा हा एक सजीव आहे आणि हा एक सजीव आहे, तर हा जो आहे ना तिसरा, हा दोघांचा गुणधर्म दर्शवतो आहे. म्हणजे हा कोण झाला? या दोघांना जॉईन करण्याची लिंक झाला. म्हणजे काय झाला? कनेक्टिंग लिंक झाला. बरोबर. मग बघा, दर्शवतात त्यांना त्या दोन वर्गीकरणांना जोडणारा दुवा असे म्हणतात. उदाहरण म्हणजे युग्लिना हा आदिजीव वनस्पती, युग्लिना हा आदिजीव वनस्पती व प्राणी या दोन सृष्टींना जोडतो. युग्लिना. ठीक आहे. हा बघा युग्लिना. हा हा कसा दिसतोय? हा दिसतो प्राणी ह्याच्यासारखा वनस्पतीसारखा दिसतो, पण तो कोण आहे? त्याच्यामध्ये पेशी आहे कार्य करण्यासाठी, म्हणून तो काय करतो? वनस्पती. आता हा आदिजीव आहे. युग्लिना काय आहे? एक प्रकारचा आदिजीव आहे, पण तो वनस्पती आणि प्राण्यांना काय करत आहे? जोडत आहे. म्हणून यांना काय म्हणतो आपण? कनेक्टिंग लिंक म्हणतो. जसं याच्यावर प्रश्न आहे बघा, दिसतंय तुम्हाला? दिसत असेल. आर्किओप्टेरिक्स. आर्किओप्टेरिक्स हा बघा कसा दिसतोय बघा हा. आता हा बर्ड पण दिसतोय आणि हा रेप्टाईल पण दिसतोय. बरोबर. आता सरपटणाऱ्यांना शिफ्टी असते, एकदम अशी लॉंग, आणि त्यांची मान अशी मोठी असते. तसं आहे. पण पक्षासारखे याला पंख आहे, पक्षासारखी याला चोच आहे. बरोबर ना? त्याचे डोळे वगैरे तर असतातच त्यांना. त्याच्यानंतर बघा पाय तसेच आहे सरपटणाऱ्यांसारखे. बरोबर. म्हणजे तो सरपटणाऱ्यांना आणि उडणाऱ्यांना दोघांनाही जोडतो. म्हणजे तो कोण झाला? त्यांच्यामधला कनेक्टिंग लिंक झाला. आर्किओप्टेरिक्स हा कोणाला जोडतो? हा पक्षी. हा एक असा पक्षी होता जो सरपटणारा वर्ग व पक्षी वर्ग यांना जोडत होता. ठीक आहे. समजलं. म्हणजे हा आपण काय झाला? एक कनेक्टिंग लिंक झालेला आहे. ठीक आहे. नंतर आपण बघणार आहोत अवशेष अंगे. अवशेष अंगांवरती प्रश्न बरेचदा विचारले जातात तुम्हाला, की अवशेष अंगे काय आहे सांगा बरं आम्हाला असं. तर अवशेष अंगे म्हणजे वेस्टिजल ऑर्गन, जे आपल्या शरीरामध्ये आहे ऑलरेडी. जे आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी आहेत, पण तरी सुद्धा त्याचं काही कार्यच नाही. ते अगोदर कार्य होतं, बट आता कार्य नाही त्याचं, त्याला अवशेषांगे म्हणतात. बघा, असा अवयव जो पूर्वी त्या शरीरात रचनात्मक तसे कार्यात्मक विकसित होता, तो सध्या तो फक्त आहे, जसं अपेंडिक्स फक्त आहे, ज्याचे कसलेही कार्य नाही, त्या अवयवाला अवशेषांगी असे म्हणतात. उदाहरणार्थ मानवामध्ये सध्या 100 पेक्षा जास्त अवयव हे अवशेष अंग म्हणून ओळखले जातात. तर तुम्ही म्हणाल मॅडम कसं काय, आम्हाला ते अपेंडिक्सच माहिती होतं. तर हे बाकीचे पण अवयव लक्षात ठेवा. अपेंडिक्स, माकडाळ, माकडाळ काम म्हणजे तुम्हाला अक्कलदाढ. अक्कलदाढ कधी येते? तेव्हा पूर्ण आपलं जे डिसिजन घेण्याचा जो टाइम असतो ना, डिसिजन मेकिंग, आपल्या लाईफचं डिसिजन, आपल्या करिअरचं डिसिजन, कोणासोबत लाईफ आपल्याला स्पेंड करायची त्याचं डिसिजन, ते सगळं डिसिजन घेतल्यानंतर अक्कलदाढ उगवते. मग सांगा, मग त्याच्यानेच खरंच अक्कल येते का? डिसिजन तर पहिलेही घेतलेले असतात आपण. म्हणजे काय असतं, कधी येते अक्कलदाढ आपल्याला 28व्या वर्षी, 24व्या वर्षानंतर, कोणाला 20व्या वर्षानंतर. मग तोपर्यंत मुलींच्या आयुष्यात भरपूर डिसिजन घेतलेले असतात. बरोबर. मग सांगा, मुलगा असो मुलगी असो, पण आता मुली कसं असतात, मुलींचे घरचे खूप लवकर त्यांचं लग्न करतात किंवा खूप लवकर स्वतःच त्यांचं करिअर सेट करून देतात. मग त्यावेळेस ते डिसिजन घेतलं जातं. म्हणजे ती काय झाली? अवशेषांग. जसं पुरुषांनी
स्तनाग्र, अवशेषांग, कानाचे स्नायू, अवशेषांग येतात. इंडियन पाईप नावाची वनस्पती आहे. ठीक आहे. हरितद्रव्य गमावल्यामुळे परजीवी जीवन जगते. यांनी शल्कणे हे अवशेषांगी आहेत. यांची जी शल्क पर्णे आहेत, ठीक आहे, रेड कलरची वनस्पती आहे ती. तिच्यामध्ये फोटोसिंथेसिस वगैरे होत नाही, कारण तिच्यामध्ये हरितद्रव्य नाही, ती पूर्ण व्हाईट कलरची दिसते. तिला जे शल्क पर्णे आहेत ते तिचे अवशेषांग आहे. तर तिचं नाव काय? इंडियन पाईप नावाची ती काय आहे? वनस्पती आहे. ठीक आहे. नंतर आपण बघणार आहोत ॲटविझम. आता हे खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. तुम्हाला वाचायला ऐकायला खूप इंटरेस्टिंग आहे बघा. ॲटविझमचा अर्थ काय होतो? बघा, जर एखाद्या नवजात सजीवात अचानकपणे पूर्वजांचा अवयव किंवा रचना उद्भवली तर त्याला आपण ॲटविझम असे म्हणतो. म्हणजे एखादा आहे, ठीक आहे, पण आता पूर्वजांसारखा दिसायला लागला, पूर्वजांसारखं त्याच्यामध्ये काहीतरी अवयव अचानकपणे आला, तर त्याला आपण ॲटविझम म्हणतो. जसं लहान बाळाला शेपटी येणे, लहान बाळाच्या अंगावर दाट केस असणे, लहान बाळाचा टोकदार मोठा सुळा असणे, नाही, आपण त्याला बोलतो सुळा असणे. सुळ्याचे दात बोलतो ना आपण, सुळे. तर हे कशामध्ये जातात? अवशेषांगामध्ये जातात. तर आजसाठी इतकंच. बाकीचं बघूया पुढील भागामध्ये. तर आज आपण जे शिकलो आहोत त्याच्या सगळ्या नोट्स काढायच्या आहे. रनिंग नोट्स काढा. हे तर मी तुम्हाला नेहमीच सांगते. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं? लेक्चर बघून तुम्ही किती शिकले आणि किती नवीन गोष्टी तुम्हाला याच्यातून बघायला मिळाल्या, हे देखील मला ऑफलाईन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत काय करायचंय? अभ्यास करायचा आहे. भेटूया पुन्हा न्यू टॉपिक सोबत. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करा, या लेक्चरचा रनिंग नोट्स काढा. बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.